अथ दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अध्याय 5. शुंभ निशुंभांचा देवीकडे दूत. पूर्वी शुंभ निशुंभ दैत्य अत्यंत हुनमंत झाले होते. त्यांनी त्रैलोकाचे राज्य हरण करून देवांना पदच्युत केले. पराभूत झालेल्या देवांना देवीच्या वराचे स्मरण झाले. देवीने वर दिला होता की माझे स्मरण करताच मी तुम्हाला संकटातून मुक्त करीन. म्हणून देव हिमालय पर्वतावर जाऊन त्या विष्णू मायेची स्तुती करू लागले. हे भगवती दुर्गे, जगाचे कल्याण करणाऱ्या तुला नमस्कार असो. तुझ्या शांत व रौद्र रूपाला नमस्कार असो. जी सर्व प्राणी मात्रात बुद्धी रूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी निद्रा शुद्धा छाया रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी शक्ती तृष्णा व लज्जा रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी शांती श्रद्धा लक्ष्मी रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व प्राणी मात्रात मातृ रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. हे देवी, पूर्वी तुझे स्मरण केले असता तू महिषासुराचा नाश केलास. आता सुद्धा प्रसन्न होऊन तू शुंभ निशुंभांचा नाश कर. देव अशा रीतीने स्तुती करत असताना पार्वती जान्हवी तीर्थात स्नान करण्यासाठी तेथे आली. तिने देवांना विचारले, तुम्ही कोणाची स्तुती करीत आहात? तोच पार्वतीच्या शरीरातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली की शुंभ व निशुंभाकडून पराभूत झालेले देव माझी स्तुती करीत आहेत. पार्वतीच्या शरीर कोशापासून निघताच पार्वतीचा रंग काळा झाला. म्हणून लोक तिला कालिका म्हणू लागले. ती हिमालयात राहू लागली. एकदा शुंभ व निशुंभाचे सेवक चंडमुंड हिमालयात आले. त्यांनी अंबिकेचे अत्यंत सुंदर रूप पाहिले व शुंभ निशुंभांना येऊन सांगितले की महाराज, हिमालयात आम्ही एक अत्यंत सुंदर स्त्री पाहिली. तिच्यासारखे सौंदर्य आम्ही कोठेच पाहिले नाही. आपण देवांजवळची उत्तम उत्तम रत्ने हिरावून घेतलीत. हे सुंदर स्त्रीरत्न पण आपल्याजवळ पाहिजे. ताबडतोब शुंभ निशुंभांनी त्या स्त्रीला घेऊन येण्यासाठी सुग्रीव राक्षसाला दूत म्हणून पाठविले. सुग्रीव देवीजवळ येऊन म्हणाला, हे सुंदरी, शुंभ व निशुंभ हे अत्यंत पराक्रमी आहेत. त्यांनी सर्व त्रैलोक्य जिंकले आहे. देव सुद्धा त्यांचे नौकर आहेत. तेव्हा तू माझ्याबरोबर चल व त्यांची पत्नी हो. देवी म्हणाली, तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु मी एक प्रतिज्ञा केली आहे. जो माझ्याशी युद्ध करून मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करीन. तेव्हा तू माझ्याबरोबर चल व त्यांची पत्नी हो. देवी म्हणाली, तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु मी एक प्रतिज्ञा केली आहे. जो माझ्याशी युद्ध करून मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करीन. तेव्हा शुंभ निशुंभांना माझ्याशी युद्ध करून मला जिंकायला सांग. सुग्रीव म्हणाला, अगं, फार गर्व करू नकोस. त्यांच्या समोर देव सुद्धा टिकत नाहीत, तर तू एक स्त्री कशी टिकणार? अपमानित होऊन येण्यापेक्षा तू आत्ताच माझ्याबरोबर चल. देवी सुग्रीवाला म्हणाली, तू आपल्या मालकाला माझा निरोप सांग. मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्याशी युद्ध करा व मला जिंका. देवीचा निरोप सुग्रीवाने शुंभ निशुंभांना सांगितला.